नवी मुंबईत मनसेकडून स्टिकर मोहिमेला सुरुवात झाली. 4 तारखेनंतर नियमांचं पालन न करणाऱ्या रिक्षा चालकांवर मनसे स्टाईलनं आंदोलक कारवाई करण्याचा इशारा यावेळी मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी दिला. धीरेंद्र शास्त्रींविरोधात सकल मराठा समाज आक्रमक झालाय. नागपुरातील रेशीमबाग परिसरात सकल मराठा समाजातर्फे धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. हातात काळे झेंडे आणि काळी रिबीन लावून निषेध करण्यात आला. ठाण्याच्या भाईंदरपाड्यात बाउन्सर्स आणि गावकऱ्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. सरनाईकांच्या कंपनीच्या बाउन्सर्सने मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात सरनाईकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. मुंबईतील पायधुनी भागात कलिंगड खाऊन कुटुंबातील चौघांचा मृत्यू झालाय. बिर्याणीनंतर कुटुंबातील चौघांनी कलिंगड खाल्लं होतं. नाशिक टीसीएस प्रकरणी विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली. टीसीएस प्रकरणाचे सगळे खटले आता अजय मिसर एसआयटी मार्फत चालवणार आहे. पावसाळापूर्व कामांचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी महापालिकेत महत्त्वपूर्ण बैठक होईल. पालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन करण्यात आलं. धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानानंतर पनवेलमध्ये काँग्रेस आक्रमक झाली. काँग्रेसच्या वतीनं जोरदार निषेध आंदोलन करण्यात आलं. कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा जोरदार घोषणा दिल्या. सीएसएमटी ते सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसचा डबा रुळावरून घसरला. पुणे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर प्रवेश करत असताना ही घटना घडली. घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.